वर्गात आपल्या कधी शिकला पाहिजे तो शाळेमध्ये विक्रमशिला गुरुकुल अंबड या ठिकाणी सादर करत आहोत। समोर उपस्थित आपल्या गुरुकुलचे संचालक श्री संजय जाधव सर, सहकारी मित्र श्री जाधव सर, दुसरे सहकारी मित्र श्री भस्के सर आणि समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचं कार्य दोन शब्दात सांगता न येणार आहे, कारण की त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव हा अतिशय प्रदीर्घ मोठा आहे। लोकांनी ज्यावेळेस त्यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे बेलेवाडीमध्ये पहिली मुलींची शाळा काढली होती, त्या शाळेमध्ये ज्यावेळेस त्या महिला त्या ठिकाणी त्या घेऊन बसल्या होत्या शिक्षणासाठी, त्यावेळेस लोकांनी त्यांना शेण मारले, दगड फेकून मारले। तुम्ही हे जे कार्य करता ते अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे, हे असं करू नका। तरी ते समाजाला न डगमगता समाजाचे जे शेण मारले ते तसंच शेण त्यांनी त्यांच्या अंगावर झेललं आणि पण त्यांनी त्यांचं कार्य पुढे सतत चालू ठेवलं। म्हणून आज याच्या महिला वर्ग आहे, आज आपल्याला कुठेही त्या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी दिसतात। मी सकाळी सांगितलं तुम्हाला परिपाठच्या टाइमला की महिला आज इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पायलट आहे, शिक्षिका आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे, असं कोणतंही क्षेत्र नाही। इव्हन आपली 2 व्हीलर आणि 4 व्हीलर सुद्धा आज महिला त्या ठिकाणी चालवत आहे। म्हणजे आज महिला कुठेही कमी नाही, ही एकमेव एका मातेमुळे म्हणजे कोणती, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपल्या महिलांमध्ये जो साक्षरतेचं प्रमाण वाढलेले हे एकमेव सावित्रीबाई फुले यांच्यामुळे त्या ठिकाणी। तसं त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये फार मोठं सहकार्य त्या ठिकाणी दिलेले, त्यामुळेच आज या दोघांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आज हा सुशिक्षित प्रवर्ग महिलांमध्ये जो दिसून येत आहे हा या सावित्रीबाई फुलेमुळे त्या ठिकाणी दिसून येत आहे। एक गीत त्या ठिकाणी लिहिलं होतं, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का। मी मागच्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं, इथं सादर करतो। सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, मुलगी शाळेत गेली तेव्हा पाप का घडायचं, मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पाप का घडायचं, मुलगी शाळेत गेली तेव्हा धर्म का बुडायचं, फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का, फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, सन 1848 ला पहिली पुण्याला शाळा काढली, सन 1848 ला पहिली पुण्याला शाळा काढली, अंधश्रद्धा रीती रिवाज तुम्ही बंधने ती तोडली, अंधश्रद्धा रीती रिवाज तुम्ही बंधने ती तोडली, स्त्री शिक्षणाची पाटी हाती दिसली असती का, स्त्री शिक्षणाची पाटी हाती दिसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का।